मकर संक्रांत 2026 शुभ मुहूर्त व महत्त्व. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारी 2026 बुधवार. संक्रांतीचा नेमका पुण्यकाळ दुपारी 3:13 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत. महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते 4:58 या वेळेत केलेले स्नान, दान, पूजा व धार्मिक कार्य अत्यंत शुभ मानले जातात. धार्मिक व ज्योतिषीय महत्त्व. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाला देवांचा दिवस मानला जातो, म्हणून हा काळ शुभ, सकारात्मक व प्रगतीचा समजला जातो. खरमास समाप्त होतो आणि लग्न, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात करता येते. मकर संक्रांतीला काय करावे? पहाटे स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी. तीळ, गूळ, तांदूळ, वस्त्र, तूप यांचे दान करावे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे मनात गोडवा वाटावा. घरात आनंद, एकता आणि सकारात्मकता जपावी. संक्रांतीचा संदेश. ही संक्रांत सांगते की जसं सूर्य उत्तरायणाला वळतो तसंच आपलं आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे जावं, मनात गोडवा वाटावा. घरात आनंद, एकता आणि सकारात्मकता जपावी. मकर संक्रांतीची कथा. खूप पूर्वीची गोष्ट आहे. आकाशात तेजस्वी सूर्यदेव रोज पूर्वेकडून उगवून पश्चिमेकडे मावळत असत. पण त्या काळी सूर्याचा प्रवास दक्षिणायन दिशेने सुरू होता. त्यामुळे पृथ्वीवर थंडी, अंधार आणि निराशा अधिक जाणवत होती. लोकांच्या मनातही उदासी वाढली होती. एके दिवशी देवर्षी नारद सूर्यदेवांकडे गेले आणि म्हणाले, हे सूर्यनारायणा, पृथ्वीवरील लोक अज्ञान, दुःख आणि थंडीने त्रस्त झाले. त्यांना प्रकाश, ऊब आणि आशेची गरज आहे. सूर्यदेवाने नारदांचे म्हणणे ऐकले आणि ठरवले की आता मी माझा मार्ग बदलून उत्तर दिशेकडे जाईन. ज्या दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला त्या दिवशीपासून उत्तरायण सुरू झाले. तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. त्या दिवशी पृथ्वीवर प्रकाश वाढू लागला, दिवस मोठे होऊ लागले आणि लोकांच्या जीवनातही नवीन ऊर्जा संचारली. शेतकऱ्यांच्या शेतात पीक येऊ लागले, घराघरात आनंद पसरला. भीष्म पितामहांची कथा. महाभारतातील महान योद्धा भीष्म पितामह यांना इच्छामूर्तीचे वरदान होते. ते शरशय्येवर असतानाही त्यांनी उत्तरायणाची वाट पाहिली, कारण उत्तरायणात देहत्याग केल्यास मोक्ष प्राप्त होतं अशी श्रद्धा होती. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करताच भीष्म पितामहांनी योगाने देहत्याग केला आणि मोक्ष प्राप्त केला, म्हणून हा दिवस मोक्षदायी मानला जातो. तिळगुळाची परंपरा कशी सुरू झाली? संक्रांतीच्या काळात थंडी जास्त असते. तीळ शरीराला उष्णता देतात आणि गूळ ताकद वाढवतो. पण यामागे एक भावनिक अर्थही आहे. तीळ कडू, गूळ गोड. जीवनात कडू प्रसंग आले तरी गोड बोलावे, म्हणूनच लोक एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मकर संक्रांत आपल्याला शिकवते की अंधार कितीही असला तरी प्रकाश येतोच. जुने दुःख सोडून नव्या आशेने पुढे जावे. नात्यांत गोडवा ठेवावा. त्या दिवसापासून मकर संक्रांतीचा उत्सव पृथ्वीवर आनंदाने साजरा होऊ लागला. लोकांना जाणवू लागले की सूर्य फक्त आकाशातच नाही तर माणसांच्या मनातही प्रकाश पसरवत आहे. एकदा एका गावात खूप दारिद्र्य होते. पाऊस वेळेवर पडत नव्हता, पीक येत नव्हते. गावातील लोक निराश होते. पण मकर संक्रांतीच्या दिवशी गावातील वयोवृद्ध आजोबांनी सर्वांना एकत्र बोलवले. ते म्हणाले, आज सूर्य उत्तरायणात जात आहे. आजपासून आपणही आपली विचारधारा बदलूया. सर्वांनी एकत्र येऊन सूर्यपूजा केली, तिळगुळ वाटला आणि गरिबांना धान्य दान केले. काही दिवसातच पावसाने साथ दिली, शेतं हिरवीगार झाली आणि गावात समृद्धी आली. तेव्हापासून मकर संक्रांतीला दान व एकोप्याचा सण मानला जाऊ लागला. लहान मुलं पतंग उडवताना आनंदाने ओरडत असत. एका लहान मुलाने वडिलांना विचारलं, आपण पतंग का उडवतो? वडील हसून म्हणाले, जसं पतंग आकाशात उंच जातो तसंच आपलं आयुष्यही उंच व्हावं, म्हणून पतंग उडवणं म्हणजे स्वप्नांना उंची देणं असं मानलं जाऊ लागलं. संक्रांतीच्या दिवशी लोक जुने वैर विसरून एकमेकांकडे जात, तिळगुळ देत आणि म्हणत, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. याचा अर्थ फक्त गोड खाणे नव्हे तर कडवट शब्द, राग आणि अहंकार सोडून गोडपणा स्वीकारणे. मकर संक्रांती ही फक्त एक तिथी नाही, ती आहे जीवन वळण घेण्याची आठवण.
अंधारातून प्रकाशाकडे, निराशातून आशेकडे, जमिनीवरून आकाशाकडे. त्या गावात एक वृद्ध आजी होती. तिचं नाव सावित्री आजी. दरवर्षी मकर संक्रांतीला ती एक खास गोष्ट करायची. घरात कितीही कमी धान्य असो, पण ती तिळगुळाचे छोटे लाडू बनवायची आणि गावातील प्रत्येक घरी देऊन यायची. लोक तिला विचारायचे, आजी, स्वतःकडे कमी असताना सगळ्यांना का देतेस? आजी हसून म्हणायची, संक्रांतीला दिलेलं थोडंसेही दान आयुष्यभराचं समाधान देतं. लहान मुलांच्याबद्दल त्या वर्षी गावातले काही मुलं खूप भांडखोर होती. लहान सहान कारणांवरून भांडणं, राग, अहंकार वाढत होता. संक्रांतीच्या दिवशी सावित्री आजीने त्या मुलांना जवळ बोलवलं. तिने त्यांच्या हातात तिळगुळ दिला आणि विचारलं, काय चव आहे? मुलं म्हणाली, गोड. आजी म्हणाली, तीळ कडू असतात, पण गुळामुळे गोड लागतात. माणूसही तसाच असतो. थोडा राग असतो, थोडा अहंकार असतो, पण गोड बोलणं शिकलं तर सगळं आयुष्य गोड होतं. त्या दिवसापासून मुलांमध्ये बदल घडू लागला. संक्रांतीच्या संध्याकाळी सूर्य मावळताना आकाश सोनेरी झालं. लोकांना असं वाटलं जणू सूर्योदय स्वतः म्हणत आहेत, मी दिशा बदलली, तुम्हीही बदला. त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, जुने दुःख मागे टाकायचं आणि नव्या आशेने पुढे जायचं. त्या रात्री प्रत्येक घरात दिवा लावण्यात आला. कोणी संकल्प केला राग कमी करायचा, कोणी मदत करायची, कोणी प्रामाणिक आयुष्य जगायचं. मकर संक्रांती फक्त बाहेरचा सण राहिला नाही, तो मनातला सण झाला. मकर संक्रांती आपल्याला सांगते, दिशा बदलली की नशीबही बदलतं. गोड बोलणं ही सर्वात मोठी पूजा आहे. आयुष्य कितीही गुंतलेलं असो, दोरी हातात ठेवली तर पतंग उंचच जातो. पुढच्या सकाळी गावात वेगळाच उत्साह होता. आकाश निरभ्र होतं, सूर्य तेजस्वी दिसत होता. असं वाटत होतं जणू नवीन वर्षाची खरी सुरुवात आजच झाली आहे. गावातील लोक एकत्र आले. सावित्री आजीने सर्वांसमोर एक छोटा दिवा पेटवला. तो दिवा पाहून आजी म्हणाली, हा दिवा फक्त तेल वातीने पेटलेला नाही, हा दिवा आशेचा आहे, माणुसकीचा आहे. एक मोठा बदल. त्या वर्षी गावात कुणीही उपाशी राहिला नाही. शेतकऱ्याने ठरवलं पीक आलं की आधी गरजूंना धान्य द्यायचं. व्यापाऱ्याने ठरवलं फसवणूक नाही, प्रामाणिक व्यवहार. मुलांनी ठरवलं भांडण नाही, मैत्रीण. संक्रांतीनं गावाचं नशीब बदललं होतं. गावाने स्वतःच आपली दिशा बदलली होती. पतंग आणि दोरी. त्या दिवशी एक मुलगा पतंग उडवत होता. पतंग खूप उंच गेला. अचानक दोरी सैल झाली. पतंग खाली यायला लागला. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, आयुष्यात स्वप्न उंच उडव, पण मूल्यांची दोरी कधी सोडू नकोस. तो संवाद त्या मुलाच्या मनात कायमचा बसला. संध्याकाळी सूर्य मावळत होता. आकाशात केशरी सोनेरी रंग पसरले होते. सावित्री आजी शांतपणे म्हणाली, आज सूर्य मावळतोय, पण अंधार नाही वाढणार, कारण आता प्रकाश माणसाच्या मनात उतरला आहे. त्या दिवशी अनेकांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू होते. मकर संक्रांतीचा खरा अर्थ लोकांना कळला होता. दिशा बदलणं म्हणजे पळ काढणं नाही, गोड बोलणं म्हणजे कमजोरी नाही, एकत्र राहणं म्हणजेच खरी ताकद. आणि म्हणूनच आजही दरवर्षी मकर संक्रांतीला लोक तिळगुळ देताना फक्त एवढंच म्हणत नाहीत, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तर मनात ठरवतात, यावर्षी मी थोडा अधिक माणूस होईन. काळ पुढे गेला, गाव बदलला, रस्ते झाले, मोबाईल आले, माणसं शहरांकडे गेली, पण सावित्री आजीची गोष्ट मात्र गावात जिवंत राहिली. आज ती आजी ह्यात नव्हती, पण तिच्या आठवणीत दरवर्षी मकर संक्रांतीला गावात एक गोष्ट आवर्जून घडायची. आता आजीचा नातू आदित्य शहरात नोकरी करत होता. तो खूप यशस्वी झाला होता, पण मनात कुठेतरी रिकामेपणा होता. एकदा मकर संक्रांतीला तो गावात आला. संध्याकाळी त्याने आजीच्या जुन्या पेटीतून एक छोटा मातीचा दिवा काढला. दिव्याखाली एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं, दिवा पेटवणं सोपं आहे, पण कोणासाठी तरी उजेड पडणं कठीण आहे. आदित्य गप्प झाला. त्या वर्षी आदित्यने एक वेगळा निर्णय घेतला. तो शहरात परत गेल्यावर ऑफिसमधल्या रागाला थोडं शांत केलं, गरजू लोकांसाठी अन्नदान सुरू केलं आणि संक्रांतीला फक्त फोटो टाकण्याऐवजी एका अनोळखी माणसाला तिळगुळ देऊन गोड बोला असा म्हणाला. त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी आदित्यला कळलं, संक्रांती अजूनही जिवंत आहे, फक्त रूप बदललं आहे. सूर्य अजूनही तोच आहे. आजही सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं, पण खरी संक्रांत तेव्हा होते जेव्हा माणूस रागातून समजूतदारपणाकडे, अहंकारातून माणुसकीकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे वळतो. मकर संक्रांती एक दिवस नाही, ती एक दिशा आहे. दिशा बदलायची हिंमत, शब्दात गोडवा, स्वप्नांची उंची आणि मनात
माणुसकीचा दिवा. म्हणूनच ही कथा इथे संपत नाही, कारण दरवर्षी तू जेव्हा तिळगुळ देतोस तेव्हाच ही कथा पुन्हा सुरू होते.